त्याच्या आधी एक विषय देतो. त्याच्या आधी विषय बुवा, कराटे बुवाचे विषय बघा. हे श्याम श्याम तुला देतो उद्या मामा. बघ ही जी नवीनची पिढी आहे 10-15 वर्ष जर आपण मागे गेलो, बरोबर बस 10-15 वर्ष जर आपण मागे गेलो तर 90च्या दशकातली जी पिढी आहे त्या पिढीने जे अनुभवलंय ना, त्या पिढीने जे अनुभवलंय खूप बदल बघितले जगामध्ये. आणि आता नवरात्र उत्सव चालू, ही 6वी माळ आहे बरोबर ना, 6वी माळ आहे. उद्या 7व्या माळेला प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये सगळे बरेचसे इथले आहेत मंडळी, नवीनची पिढी असेल पण बरीचशी मंडळी प्राथमिक शाळेत शिकले बरोबर ना. तर प्रत्येकानं ती पाटी शाळेत जाताना नवरात्र उत्सवात देवीची पूजा करायची माहिती ना, देवीची पूजा करायची. आणि ती पाटी कोळशाला घासून कसली असायची पाटी, हा अगदी कसली म्हणजे म्हणतात ना की गई गुजरी पाटी असायची आपली. ती पाटी घ्यायला पण पैसे नसायचे बरोबर ना, पण ती पाटी चांगली कोळशाला साफ करून त्याच्यावर देवी काढून शाळेत आपण सरस्वती पूजेला जायचो. म्हणून आज तो सुवर्ण दिवस आहे. आणि त्या दिवसाचं एक गाणं घेतो बघा कसं. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंगला, आठवून बघा हो सभाजना ते दिस सुखाचे छान. पाटी पूजन करुणी झाले जीवनाचे कल्याण. कारण आताची पिढी आई वडील चांगले शिकले त्या प्राथमिक शाळेतच शिकले बरोबर ना, पण आताची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये आणि त्या प्राथमिक शाळा बंद पडायला लागल्यात. परवाच्या दिवशी घड गायला होतं त्याच्यावरती, बंद झाल्या माझ्या काळाच्या जिल्हा परिषद शाळा बरोबर ना. हा आज जो सुशांत गराडे तुमच्या समोर भाषण देतोय ना 2 तास, हा पण प्राथमिक शाळेतच शिक्षण घेऊन मोठा झालेला आहे. काय कमी आयुष्यात काय कमी आहे? तुमच्या बरोबर थाटात उभा आहे की नाही, बुवांच्या शब्दाला शब्द देतोय की नाही. पण आजची इंग्लिश मीडियम मधली जी पिढी आहे त्यांना हे सुख अनुभवायला भेटलं नाही. म्हणून आठवून बघा हो सभाजना ते दिस सुखाचे छान. पाटी पूजन करुणी झालं जीवनाचं कल्याण. आठवून बघा हो सभाजना ते दिस सुखाचे छान. रूप तुझं त्यावर कोरलया, जीवनाच्या कोऱ्या पानावर लिहिलं अक्षर तुझा कृपे. आणि त्या पाटी बरोबर एक भिंतीमध्ये सिमेंटचा फळा असायचा बरोबर, भिंतीवरती. म्हणून मान दिला तू सन्मान दिला, तुझ्यामुळं मी झालो भला. त्या भिंतीवरच्या फळ्यानं घडवलं आयुष्य माझं हे छान. त्या भिंतीवरच्या फळ्यानं घडवलं आयुष्य माझं हे छान. आठवून बघा हो सभाजना